नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण आता सायली आणि अर्जुन दोघंही महिपतच्या घरी आहे. त्यांनी शोधाशोध सुरू केलेली असते आणि त्यांच्या हाती खूप सारे पुरावे लागलेले आहेत आणि ते दोघंही शोधाशोध करत असतात. काही असलं तरीही महिपतच्या घरी जे काही त्यांना सापडत असतं ते मात्र ते शोधत असतात. सायली शोधत असते, तिला लॉकेट शोधायचं असतं आणि ते लॉकेट मिळणं गरजेचं असतं. पण अर्जुन आणि सायलीने त्याचबरोबरीने ठरवलेलं असतं की फक्त लॉकेटच नाही तर ज्या गोष्टी हाती लागतील त्या पुरावे म्हणून आपल्याला घ्यायच्या आहेत. फक्त सायली आणि अर्जुनने काळजी घेतलेली असते ते म्हणजे कंपल्सरी हातामध्ये ग्लोव्ज घातलेले असतात आणि त्या वस्तूंचे ते फोटो घेत असतात. कारण त्यांना माहिती आहे जर इथून वस्तू गायब झाली तर महिपत आणि साक्षीला डाऊट येणार, इथं कोणीतरी येऊन गेलेलं आहे. म्हणून ते दोघं जण काळजी घेत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन यांची शोधाशोध सुरू झालेली असते. अर्जुनला त्यावेळी बऱ्याच गोष्टी हाती लागत असतात म्हणजे ज्याचा विचारही केलेला नसतो. महिपतकडे असं काहीतरी असेल या गोष्टींचा अर्जुनने विचारही केलेला नसतो. त्यासोबतच अर्जुन म्हणत असतो की नाही, हे सगळं जे काही आहे ना, जे चाललेलं आहे ना ते खरंच भयानक आहे. महिपतकडे वेगवेगळी हत्यारे आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे सुरे आहेत, बंदूक आहे, हे सगळं अर्जुनला सापडत असतं. त्यासोबतच महिपतच्या कपाटामध्ये अर्जुनला एक गाठोडं दिसतं आणि अर्जुन शोध घेत असतो. तेवढ्यातच सायली ओरडते, अर्जुन सर. मग अर्जुन धावत इकडे येतो कारण सायलीला एक लॉकेट सापडलेलं असतं आणि सायलीचं असं म्हणणं असतं की आता माझा शोध संपलाय, लॉकेट तर मिळालेलं आहे. पण जेव्हा अर्जुन येतो तेव्हा पाहतो तर ते जे लॉकेट असतं ते वेगळं असतं. मग पुन्हा शोधतात आणि दोघांच्याही हाती ते यश शेपचं जे पेंडंट असलेलं लॉकेट आहे ते मिळतं. त्यानंतर अर्जुन आणि सायली खरंच खुश होतात. अर्जुन म्हणत असतो की फायनली 2 वर्षांनंतर आता ही केस आपल्या हाती आलेली आहे आणि आपल्याला पुरावे मिळालेले आहेत. आता थांबायचं नाही आहे, मधुभाऊ निर्दोष आहेत हे कोर्टाच्या समोर तर आणायचंच आहे आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट ही करायची आहे ती म्हणजे की मधुभाऊंना यातून बाहेर काढायचं आहे. मधुभाऊ यातून पूर्णपणे सुखरूप बाहेर आले पाहिजेत हे अर्जुन आणि सायलीने ठरवलेलं असतं आणि अर्जुन आणि सायली दोघंही म्हणत असतात की आता पुढे जायचं आहे. अर्जुन म्हणतो की मला ना त्या कपाटामध्ये लाल गाठोड्यासारखं काहीतरी दिसलेलं होतं, जे गाठोडे आपण पोलीस स्टेशनमध्ये पाहिलेले होते आणि जे आश्रमातले गाठोडे आहेत. सायली म्हणत असते पण महिपतच्या घरी ते गाठोडं कसं असेल हा विचार सायलीचा चाललेला असतो. तेव्हा मात्र इकडे सायली आणि अर्जुन दोघंही, अर्जुन म्हणतो की चला फायनली त्या कपाटाच्या तिथे जाऊया कारण त्यांना आता चैतन्याचा मेसेज आलेला असतो, कॉल येत असतात. अर्जुनने ते पाहिलेलं नसतं कारण चैतन्य जेव्हा कॉल करत असतो तेव्हा अर्जुनने त्याचा मोबाईल टेबलवरती ठेवलेला असतो आणि चैतन्यानं सांगितलेलं असतं की इथं साक्षी आणि महिपत नाही आहे, तुम्ही लवकरात लवकर तिथून बाहेर पडा. आत्ता तुम्ही तिथून बाहेर पडणं गरजेचं आहे, तुम्ही तिथे थांबू नका, हे त्या मेसेजमध्ये असतं. अर्जुन म्हणतो की फायनली आता एक शेवटची गोष्ट आहे तेवढी बघूया आणि आपण बाहेर पडूया. असं म्हणत अर्जुन आहे तो सायलीला घेऊन महिपतच्या रूममध्ये जातो आणि ते जे गाठोडं असतं ते गाठोडं तिथं कपाटात बघत असतो. अर्जुन आणि सायली दोघंही ते लॉकेट मिळालेलं आहे तोही आनंद झालेला असतो आणि पुढे आल्यानंतर ते गाठोडं जे आहे ते गाठोडं त्यांच्या हाती लागलेलं असतं आणि अर्जुन आणि सायली दोघंही विचार करत असतात. सायली म्हणत असते अशी गाठोडी तर आश्रमात होती. अर्जुनही तेच म्हणत असतो की हे गाठोडे मी आश्रमातलं जे साहित्य पाहिलेलं होतं त्यामध्ये पाहिलेले आहेत, हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता प्रताप त्याचबरोबर कल्पना या दोघांचा विचार चालू असतो की तन्वीचं हे सगळं काय चाललेलं आहे. प्रताप म्हणत असतो की कल्पना हे बघ, तू विश्वास ठेवत असशील तिच्यावर पण आज जे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे ती गोष्ट मात्र खूप भयानक आहे. मागच्या वेळेस अर्जुनने घरी आल्यावर सांगितलेलं होतं की तिची आणि त्याचबरोबर साक्षीची मैत्री होती, तरीही मी विश्वास ठेवला नव्हता. पण आज मी माझ्या डोळ्यांनी जे पाहिलेलं आहे त्याचा विचारही तू करू शकत नाही आणि जर अजूनही तुला तुझ्या नवऱ्यावरती विश्वास ठेवायचा नसेल आणि त्या तन्वीवरती विश्वास ठेवायचा असेल तर तू बघ, कारण आज मी जे दृश्य पाहिलेलं आहे ते खूप भयानक असं आहे. कारण तन्वी त्या मुलीशी जे बोलत होती ती आत्ताची ओळख आहे अशी नव्हती बोलत, तर त्यांच्या दोघींमध्ये खूप घनिष्ठ मैत्री आहे अशा पद्धतीनं त्यांच्या दोघींचं बोलणं चाललेलं होतं. त्यामुळं तुला विचार करावा लागणार आहे असं इकडे प्रताप सांगत असतो. तेव्हा मात्र चैतन्य जो आहे तो तिथं उभारून राहत असतो आणि तो म्हणत असतो की अर्जुन जे बोलतो ते सगळं खरं बोलतो, अर्जुन कधीच खोटं बोलत नाहीये. अर्जुनने कोर्टामध्ये हे सगळे पुरावे दिलेले होते आणि अर्जुनने जे काही केलेलं आहे ते सगळं खरं असतं असं इकडे चैतन्य सांगत असतो. तेव्हा
प्रताप म्हणत असतो, हो अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं, कारण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या अर्जुन कधीच खोटं बोलत नाही, अर्जुन पुराव्याशिवाय बोलत नाही, हेही इकडे प्रताप सांगत असतो. तेव्हा मात्र प्रिया जी आहे ती म्हणत असते की नाही, मी असं काहीच केलेलं नाहीये, मी आता जस्ट तिला बोलत होते, तीच माझ्याशी बोलायला आलेली होती, मी काही स्वतःहून तिच्याशी बोलायला गेले नव्हते, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे चैतन्य म्हणत असतो की मी इथं खूप वेळ झालं तन्वी उभा आहे, आणि तुला माहीत नसेल तर मी सांगू का काका आणि मावशीला तुझी आणि साक्षीची कधीपासूनची मैत्री आहे. तेव्हा कल्पना म्हणत असते, काय बोलतो चैतन्य तू हे. तेव्हा मात्र चैतन्य म्हणत असतो की कल्पना मावशी, तुला तर माहिती आहे की साक्षीवरती मी खूप प्रेम करायचो, तेव्हा काही दिवस मी साक्षीच्या घरी सुद्धा राहायला गेलेलो होतो, आणि तेव्हा मी तिथं जे पाहिलेलं आहे ते खूपच भयानक असं आहे, कारण ही जी तन्वी आहे तिथं कायमस्वरूपी येत होती आणि तिची आणि साक्षीची खूप जुनी मैत्री आहे, असं इकडे चैतन्य सांगत असतो. तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे अर्जुन आणि सायली यांच्या हातात ते गाठोडं लागलेलं असतं. चैतन्याने त्यांना रिमाइंड केलेलं आहे, त्या पद्धतीनं ते दोघंही निघत असतात. पण अर्जुनच्या डोक्यात मात्र आता विचार सुरू झालेले असतात, इथून बाहेर कसं पडायचं, कारण जर आपण बाहेर पडायला गेलो फ्रंट गेटने आणि समोरच जर महिपत आला तर, हा प्रश्न समोर उभा राहिलेला असतो. आणि तेव्हा मात्र सायली म्हणत असते, काय झालं अर्जुन सर. अर्जुन म्हणत असतो की हे सगळं असं झालेलं आहे. तेव्हा सायली म्हणत असते, पण अर्जुन सर आता मग आपल्याला काय करावं लागेल, हा विचार चालू झालेला असतो. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की आपण ना मागच्या गेटने जाऊया, मला मागचं गेट माहिती आहे, तो रस्ताही मला माहिती आहे, आपण त्या बाजूने जाऊन एक पूर्ण राऊंड टाकून येऊया, कारण आपली गाडी ही त्याच बाजूला आपण उभा केलेली आहे, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाहीये, आपण तिकडून जाऊया. सायली म्हणत असते की बरं झालं अर्जुन सर, कारण चैतन्य भाऊजी तिथे आपल्याला अलर्ट करण्यासाठी होते, तरीही आपल्याला मोबाईल उचलायला फोन उचलायला वेळ लागला बरं का, हे आपण चुकीचं केलेलं आहे, असं सायली बोलत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे, आता आपण निघूया इथून. ते गाठोडं जे आहे ते सायली म्हणत असते, त्या गाठोड्यातले फोटो काढून घ्या, कारण ते आपल्यासाठी खूप गरजेचं आहे, असं सायली अर्जुनला सांगत असते. चैतन्य इकडे पुन्हा फोन करतो. अर्जुन म्हणत असतो की आम्ही निघतच आहोत. चैतन्य म्हणत असतो, अर्जुन लवकर निघा, कारण ते पोहोचले असतील तिथं, नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, असं चैतन्य सांगत असतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो चैतन्य, निघतच आहे आम्ही. तेव्हा चैतन्य म्हणतो, मागच्या बाजूने ये, कारण पुढच्या बाजूने जर महिपत तिथं पोहोचला तर खूप अवघड होईल, आणि खरंच ही गोष्ट खूप भयानक असते, जर महिपत तिथं पोहोचला तर ह्या गोष्टी मॅनेज करणं खूप अवघड होणार असतं, आणि त्यामुळंच या सगळ्यांना तिथून बाहेर पडावं लागणार असतं. अर्जुन आणि सायली थोडीशी घाबरलेली असते, कारण इथून बाहेर पडणं हे खूपच भयानक आहे, हे सायलीलाही माहिती असतं. ती म्हणत असते, चला अर्जुन सर. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता प्रताप आणि कल्पना त्या एक्स्पोमधून निघालेले असतात, आणि त्यासोबतच अश्विन तर चिडलेला असतोच, पण प्रियाने अश्विनला गाडीत गुंडाळलेलं असतं. त्याला सांगितलेलं असतं की अश्विन बघितलंच ना, हे सगळेजण माझ्या बाबतीत असा विचार करत आहेत, असं काहीच नाही रे अश्विन, तुला मी खरंच सांगते, असं म्हणत ती त्याला गुंडाळत असते. त्याला म्हणत असते की अश्विन एकदा तू माझ्या बाजूने विचार कर ना, असं ती बोलत असते. आणि इकडे अर्जुन सायली सुद्धा आता इथून बाहेर निघत असतात. प्रियाचा मूर्खपणा हा नेहमीच असतो. प्रिया मात्र तिच्या नेहमीच्या स्टाईलने अश्विनला गुंडाळत असते, आणि तो मात्र वेड्यासारखा तिच्यावर विश्वास ठेवतच असतो. पण यावेळी मात्र असे पुरावे असतात, ते म्हणजे कल्पनाचा विश्वास मात्र पूर्णपणे तुटलेला असतो, आणि कल्पनाने ठरवलेलं असतं की तन्वी जे काय वागलेले आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, कारण तन्वीला प्रश्न विचारलेले होते, त्या प्रश्नांची उत्तरं तर तिनं दिलेली नाहीत, पण तिने जी काय नाटकं केलेली आहेत ती खोटं बोललेली आहे. ही गोष्ट आता अर्जुन आणि सायली, प्रिया आणि अश्विन घरी येण्याच्या आधी घरी पोचलेले असतात, आणि त्यांच्या समोर हे तिचे नखरे जे आहेत ते समजलेले असतात. अर्जुन म्हणत असतो की कसं माहितीये का मम्मा, तुला आत्ता कळेल आहे, पण ही गोष्ट मला आणि सायलीला खूप आधीपासून माहिती आहे, मधुभाऊंना सुद्धा हे सगळं आधीपासून माहिती आहे, तुला आत्ता कळेल आहे म्हणून तुला धक्का बसलेला आहे, आम्हाला या गोष्टीचा धक्का बसण्याचा प्रश्नच नाहीये, कारण तिची मैत्री आधीपासूनची आहे, याचे पुरावे मी कोर्टामध्ये ऑलरेडी सादर केलेले आहेत. हे जेव्हा अर्जुन बोलतो तेव्हा मात्र आता कल्पना म्हणत असते की खरंच, आणि इकडे आता रविराज जो असतो तो म्हणत असतो की मला खरंच विचार केला पाहिजे, कारण आजचं प्रियाचं जे वागणं होतं, म्हणजे आजचं तन्वीचं जे वागणं होतं ते खूप विचित्र होतं. इकडे सायली मात्र प्रतिमाला सोडून एक्स्पोला जायला तयार नव्हती, तर प्रिया जी आहे म्हणजे तन्वी जी आहे ती एक्स्पोला जाण्यासाठी आतुर झालेली होती. त्याचबरोबर अश्विन म्हणत असतो की तुम्ही काही बोलत असता, माझ्या बायकोवरती फक्त आणि फक्त आरोप करत असतात, असं अश्विन म्हणत असतो. तेव्हा अर्जुन आणि सायली म्हणत असतात की कसले आरोप. अर्जुन म्हणत असतो की आज स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, तरीही हिच्या प्रेमाची पट्टी जी बांधलेली आहे डोळ्यावरती, तुझ्या ती काढ, जी झापडं लावलेली आहेत ना हिच्या प्रेमाची,
ती काढ म्हणजे तुला कळेल असं अश्विनला अर्जुन बोलत असतो. तेव्हा कल्पना म्हणत असते की अश्विन तू अजूनही हिच्यावर विश्वास ठेवत आहे, म्हणजे तुझे डॅड तुझ्याशी जे बोलत आहे त्यावर तुझा विश्वास नाहीये. तेव्हा अश्विन म्हणत असतो की बरोबर आहे, पण अश्विनला आता अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे, पण प्रतापला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं, कारण ज्या पद्धतीनं गोष्टी घडलेल्या असतात तेव्हा मात्र खूप मोठा धमाका झालेला असतो. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे इतक्या भयानक पद्धतीनं हे सगळं समोर आलेलं असतं. त्याच वेळी रविराज म्हणत असतो की नाही, अर्जुन आणि सायलीने रविराजला ऑलरेडी फोन करून एक व्हिडिओ पाठवलेला असतो आणि हे गाठोडं जे आहे ते मला महिपतच्या घरी सापडलेलं आहे असं सांगितलेलं असतं. आणि तेव्हा रविराजला धक्का बसलेला असतो आणि रविराज म्हणत असतो की बरोबर आहे तुझं अर्जुन, पण मला ना तुझ्या या गोष्टींवरती लगेच विश्वास बसत नाहीये, मला काही पुरावे लागतील त्यासाठी. हे ऐकल्यानंतर मात्र अर्जुन म्हणत असतो की चालेल सिनियर, काहीच हरकत नाहीये, तू सगळ्या गोष्टी रिचेक करून घे, तेव्हा तुझ्या लक्षात येईल असं अर्जुनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. कारण अर्जुन त्याच्या सिनियरच्या मताचा तेवढाच आदर करत असतो. इकडे अश्विन जो असतो तो म्हणत असतो की बरोबर आहे, कसं आहे डॅड म्हणत आहे ते बरोबर आहे, कारण तन्वी मी स्वतःही तुला तिथं पाहिलेलं होतं आणि त्याहीपेक्षा तुला मी प्रत्येक वेळेस पाहत असतो, तुझं बोलणं वागणं बदलत चाललेलं असतं. कुठेतरी आता अश्विनलाही ती गोष्ट पटायला लागलेली असते. आणि इकडे रविराजने प्रियावरती बारीक लक्ष ठेवायचं ठरवलेलं असतं. त्याचबरोबर अर्जुन आणि सायली या दोघांनीही ठरवलेलं आहे की जे काय झालेलं आहे त्या बाबतीत विचार तर केला पाहिजे, परंतु ज्या गोष्टी घडत आहेत त्या चुकीच्या पद्धतीनं घडत आहेत आणि त्यामुळं त्या गोष्टींकडे लक्ष ठेवून आत्ता आपल्याला जे पुरावे सापडलेले आहेत त्या सगळ्या पुराव्यांचं आता इथे नीट विचार केला पाहिजे. आणि ते गाठोडं मी सिनियरला त्याचा फोटो पाठवलेला आहे, सिनियर त्याच्यातून आपल्याला काय क्लिअर करणार आहे ते कळेल, कारण सिनियरला पण सेम अशाच पद्धतीचं गाठोडं दाखवण्यात आलेलं होतं, ते मला सिनियरनं सांगितलेलं होतं असं अर्जुनचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र इकडे अर्जुनने ते गाठोडं पाठवलेलं असतं. इथे घरात अजून त्याने कोणाजवळही वाच्यता केलेली नसते, कोणालाही त्या गाठोड्याबद्दल तो काहीही बोललेला नसतो आणि त्याचं असं म्हणणं असतं की नाही, जे काय घडलेलं आहे ते आपल्याला माहिती आहे आणि ते आपल्यामध्येच ठेवायचं आहे असा विचार अर्जुनने केलेला असतो. त्यासोबतच इकडे पूर्णाजी असते ती विचार करत असते. पूर्णाजी म्हणत असते की हे सगळं काय चाललेलं आहे तन्वी, हे सगळं मी तुझ्या बाबतीत काय ऐकते, मला ना माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसत नाहीये असं पूर्णाजी बोलत असते. तेव्हा प्रिया म्हणत असते की नाही पूर्णाजी, मी काहीच केलेलं नाहीये. तेव्हा मात्र घरातले सगळेजण पाहत असतात, सगळ्यांना धक्का बसलेला असतो. प्रियाची जी काही नाटकं असतात ती सगळ्यांच्या समोर आलेली असतात आणि इकडे महिपत जो आहे तो ज्या पद्धतीने वागलेला असतो ते मात्र कळत असतं. त्यानंतर घरातलं वातावरण शांत होतं. प्रिया सगळ्यांना बोलते की नाही, माझ्याकडून चूक झाली, ती माझ्या समोर आलेली होती म्हणून मी तिच्याशी बोललेले होते असं जे काही प्रिया बोलत असते. तेव्हा मात्र घरातले तिच्याकडे पाहत असतात, त्यांनाही धक्का बसत असतो की हे सगळं काय घडतंय, ही मुलगी काय आहे नक्की, काय फालतूगिरी चालली आहे हेच कळत नसतं. तेव्हा मात्र आता इकडे दामिनीचा कॉल आलेला असतो आणि महिपतने प्रियाला कॉल केलेला असतो, तू आत्ताच्या आत्ता चिचून ये, कारण प्रियाला आता भीती वाटत असते. प्रियाने जे काही कारस्थान केलेलं असतं त्यामुळं महिपत तिचा बँड वाजवणार ही गोष्ट मात्र तिला चांगलीच माहिती असते. तेव्हा मात्र इकडे प्रिया म्हणत असते की हो येते मी असं प्रिया सांगत असते. तेव्हा मात्र महिपत म्हणत असतो की हे बघ, मी कुठलंही ऐकून घेणार नाही, कुठलाही शब्द तुझ्याकडून ऐकून घेणार नाही, त्यामुळं लवकरात लवकर तुला यायचं आहे एवढं लक्षात ठेव असं सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे तो बोलवतो आणि इकडे रविराज पण आता प्रियावर लक्ष ठेवून असतो. रविराजने प्रियावर बारीक लक्ष ठेवायचं ठरवलेलं असतं, कारण प्रियाची जी काही नाटकं चाललेली असतात ती रविराजला चांगलीच माहिती असतात. आणि रविराज जो आहे तो प्रियाच्या पाठीमागे जातो आणि रस्त्यातच महिपत आणि प्रिया दोघंही बोलत असताना रविराजला दिसतात. तेव्हा मात्र रविराजला धक्का बसलेला असतो. रविराज म्हणतो की यांचं नक्की पुढं काय चाललंय ते आपण बघूया असं म्हणत रविराज प्रियाचा पाठलाग करत तिच्या मागे जातो. आणि तेव्हा तिथे गेल्यानंतर पाहतो तर ते म्हणजे असं झालेलं असतं की प्रिया आणि महिपत दोघंही आता दामिनीच्या ऑफिसमध्ये गेलेले असतात. दामिनीच्या ऑफिसमध्ये ते दोघंही पोहोचलेले असतात आणि तिथे गेल्यानंतर प्रिया म्हणत असते की हो मी बघितलेलं आहे हे सगळं, मी केलंय मॅनेज सगळं, काही काळजी करायची गरज नाही हो दामिनी मॅडम असं प्रिया सांगत असते. तेव्हा दामिनी म्हणत असते की तू किती मॅनेज केलंय ना हे मला चांगलंच माहिती आहे आणि तू इतकं नको इतकं मॅनेज करून आता स्वतःसाठीच खड्डा खांदून ठेवलेला आहे एवढं लक्षात ठेव.
तेव्हा प्रिया म्हणत असते, म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला, आता मी याच्यात अडकली जाणार आहे का? आणि नेमका रविराज तिथं पोहोचलेला असतो आणि रविराज दरवाजा ढकलतो तेव्हा त्याला हे सगळं बोलणं कानावरती पडतं. रविराजला मात्र धक्का बसलेला असतो. रविराज म्हणत असतो की हे सगळं काय घडतंय, कारण या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं होतील हा विश्वास रविराजला नव्हताच. कारण रविराजला कुठेतरी असं वाटायचं की नाही, हे सगळं जरा विचित्र आहे, हे रविराजच्याही लक्षात आलेलं असतं. आणि रविराज मात्र विचार करत असतो. दामिनीला प्रिया सांगत असते की हो, मी सगळं व्यवस्थित बोलेल कोर्टात, काही गरज नाही आहे, कारण मला माहिती आहे रिहर्सल करायची काही गरज नाही आहे. आणि रविराज हे सगळं वाकून पाहत असतो आणि रविराजला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण प्रियाचं जे कांड आहे ते रविराजच्या समोर आलेलं असतं. प्रिया इकडे महिपत आणि दामिनी यांच्यासोबत बसलेली असते आणि तिची जी काही नाटकं चाललेली असतात ती खूप बेकार अशी असतात. प्रियाला असं वाटत असतं की ती जे काय करत आहे ते अगदी बरोबर आहे, पण आज रविराजने तिला जणू काही रंगेहात पकडलेलं असतं आणि दाखवून दिलेलं असतं की तिची लायकी काय आहे. त्यासोबतच रविराज म्हणतो की आता शांत बसणार नाही, कारण आता या सगळ्या गोष्टी मला कळल्या पाहिजेत, ह्या प्रियाचं जे काही चाललेलं आहे ते मात्र मला समजलं पाहिजे, असा विचार रविराजच्या डोक्यात सुरू झालेला असतो. रविराज मात्र आता इकडे घरी आलेला असतो आणि प्रियाला म्हणत असतो की तुझी काय नाटकं चाललेली आहेत ना ती मला कळली पाहिजेत, आता मी शांत राहणार नाही, असं म्हणत रविराज आता भयानक चिडलेला असतो. आणि रविराज म्हणत असतो की मी आत्तापर्यंत खूप गोष्टी सहन केलेल्या होत्या, पण आता नाही, यापुढे मी एकही गोष्ट सहन करणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे, कारण मी स्वतः माझ्या डोळ्यांनी तुला तिथं पाहिलेलं आहे आणि माझ्या डोळ्यांवरती मी पूर्णपणे विश्वास ठेवतो, कारण मला माहिती आहे की तू तिथं का गेलेली होती, तुझं काय चाललेलं होतं, हे सगळं मला माहिती आहे आणि त्यामुळं मी आता शांत बसणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. कारण तू ज्या पद्धतीनं तिथं बोलत होती, ज्या पद्धतीनं तिथं वागत होती आणि त्यासोबतच तुझं जे काय चाललेलं होतं तिथलं जे बिहेवियर होतं ते मात्र मला कळलेलं आहे आणि तू तुझ्याच घरातल्या माणसांशी गद्दारी करत आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि तू प्रत्येक वेळेस आम्हाला फसवण्याचा जो काही प्रयत्न करत आहे तो मात्र आम्हाला चांगलाच कळलेला आहे. तू कुठल्या थराला जाऊ शकते, तू कशा पद्धतीने वागू शकते हे मात्र चांगलंच आम्हाला कळलेलं आहे, असं रविराज बोलत असतो. आणि प्रियाला म्हणत असतो की आजपर्यंत तुझ्या भरपूर गोष्टी आम्ही ऐकून घेतलेल्या होत्या, पण यापुढे नाही, यापुढे तुझी एकही गोष्ट ऐकून घेतली जाणार नाही आणि तू ज्या पद्धतीनं बोलत आहे, ज्या पद्धतीनं वागत आहे ते मात्र मला चांगलंच माहिती आहे, त्यामुळं मी आता अजिबात तुझं सहन करणार नाही. तू कितीही खोटं बोललीस तरीही ती गोष्ट मला चांगलीच माहिती आहे की तू कोणत्या थराला जाऊ शकते आणि कशा पद्धतीने बोलू शकते, कशा पद्धतीने वागू शकते, हे मात्र मला चांगलंच माहिती आहे, असं रविराज बोलत असतो. तेव्हा प्रिया म्हणत असते की माफ करा, त्यांनी मला बोलवलं होतं ना म्हणून मी तिथे गेलेली होते, असं प्रिया पुन्हा खोटं बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र इकडे रविराज म्हणत असतात की बस झालं, आत्तापर्यंत ना तुझ्याकडून आम्ही खूप ऐकून घेतलेलं आहे, आता तुझ्याकडून एकही शब्द ऐकून घेतला जाणार नाही, एवढं लक्षात ठेव, कारण तू जे काय बोलत असते ते सगळं खोटं बोलत असते, हे मात्र आम्हाला चांगलंच माहिती झालेलं आहे. अजूनही अर्जुन आणि सायलीने त्या गाठोड्याबद्दल कुठेच कसलीच वाच्यता केलेली नाही आहे, यांना कोणालाच त्या गाठोड्याबद्दल अर्जुन आणि सायलीने काहीही सांगितलेलं नाही. परंतु आता घरातलं वातावरण जे पेटलेलं असतं ते म्हणजे प्रिया जी आहे तिला आता महिपत सोबत रविराजने बघितलेला आहे आणि त्यामुळं रविराज मात्र भयानक असा चिडलेला असतो. आणि रविराज म्हणत असतो की मी आता शांत राहणार नाही, आजपर्यंत तू जे काही राडे केलेले आहेत, ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याची शिक्षा ही तुला भोगावी लागणारच आहे, असं म्हणत रविराजने प्रियाला नको त्या शब्दात तिची लायकी काढलेली असते. आणि त्याचबरोबर प्रतापही तिथं सांगत असतो की रविराज तुला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे आज ही तन्वी त्या साक्षीबरोबर होती, मागच्या वेळेस अर्जुनला खोटं ठरवलेलं होतं, पण अर्जुन खोटं बोलत नाही, अर्जुन खरं बोलत आहे. आता मात्र प्रियाची वाट लागलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.